भाजप आज 100 ते 120 उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता। दिल्लीमध्ये निवडणूक समितीची पहिली बैठक, मोदी शहा उपस्थित राहणार। जरांगे फक्त निमित्त, भाजपचे खरे टार्गेट तर शिंदे। एसआयटी चौकशीवरून नाना पटोलेंचा मोठा आरोप। आढळराव पाटलांची आज कार्यकर्त्यांसोबत बैठक, महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा, तर अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चांना उधाण। अमरावतीमधून नवनीत राणा भाजपमधून निवडणूक लढवणार, तर विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा। शेवटच्या बैठकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। भाजपप्रमाणे काँग्रेस सुद्धा वरिष्ठ नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता। काँग्रेस हायकमांडकडून आता चाचपणी सुरू, सूत्रांची माहिती। जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगेंना उमेदवारी द्या, वंचितचा महाविकास आघाडीच्या बैठकीत प्रस्ताव, तर 15 ओबीसी उमेदवार देण्याची सुद्धा केली मागणी। आमच्यामुळेच श्रीकांत शिंदेंना खासदारकीचा गुलाल, मात्र यंदा लागणार नाही, कल्याणमध्ये जात सुषमा अंधारेंचं आव्हान। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल, सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी दणका। आणि अनंत राधिकाचा प्रीवेडिंग सोहळा दणक्यात सुरू, मुकेश अंबानींसह वधूवरांनी तब्बल 51,000 गावकऱ्यांना दिलं जेवण।